आपणाला बघायचं आहे आज. मी तुम्हाला याच्या अगोदर प्रादेशिक साहित्य म्हणजे काय, प्रादेशिक साहित्याची संकल्पना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. आणि त्या आणि ह्या दोन्हीच्या धर्तीवर एक 10-12 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे. आपणाला प्रादेशिक साहित्याचं स्वरूप बघायचं. आता 1970 पर्यंत, 1920 ते 1970 हा जो कालखंड आहे, हा कालखंड खऱ्या अर्थानं प्रादेशिक वाङ्मयाच्या किंवा प्रादेशिक वाङ्मयाला विशेष बहर आणणारा हा कालखंड आहे. अस्सल जीवनानुभव जो असतो मानवी जीवन जगत असतानाचा, त्या अस्सल जीवनाच्या अनुभवाचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रादेशिक साहित्यात केल्या गेला. आणि सुरुवातीच्या काळामध्ये काही ह्या प्रकाराची थोडीशी हेळसांड झाल्याचं सांगितलं जातं. टिहळणी झाली. प्रादेशिक साहित्य, प्रादेशिक कुठं साहित्य असतं का? दलित असतं बाबा, ग्रामीण असतं, आदिवासी असतं, महानगरीय साहित्य असतं, परंतु प्रादेशिक साहित्य कुठं असतं का? परंतु या महाराष्ट्राचे जे भूभाग आहेत त्या भूभागानुसार त्या त्या प्रांतात तिथलचं लोकजीवन वेगळे, तिथलच्या लोकरूढी वेगळे आहेत, तिथलच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत, विधिविधान करण्याच्या रीती वेगळे आहेत, सण उत्सव साजऱ्या करण्याच्या रीती वेगळे आहेत. अक्षय तृतीया नावाचा जो सण असतो आपल्याकडे, अक्षय तृतीया खानदेशामध्ये त्याला आखाजी असं म्हणतात, आपल्याकडे आखाजी असं म्हणत असते. परंतु हा जो सण आहे, या सणाला अक्षय तृतीयाला खानदेशामध्ये मुलींना माहेरी आणल्या जातात, झोके बांधले जातात. मध्य मराठवाड्यामध्ये नागपंचमीला बांधतात, तर उदगीर परिसरामध्ये वेळामोशाला झोके बांधतात. ह्या त्या ठिकाणच्या चालीरीती वेगळे आहेत, सण उत्सव साजऱ्या करण्याच्या रीती वेगळे आहेत, तिथलची लोकभाषा वेगळी आहे, पर्यायाने बोली आहे. आणि म्हणून ही बोली, तिथलचं लोकजीवन, तिथलच्या प्रथा परंपरा, त्या प्रदेशाचं काही वैशिष्ट्य, या सगळ्या गोष्टी घेऊन एखादं वाङ्मय जेव्हा जन्माला येतं ना, तेव्हा ते प्रादेशिक असतं. आणि हे प्रादेशिक साहित्य काही लोकांच्या किंवा समीक्षकाच्या पूर्वदूषित मनोवृत्तीमुळे याच्याकडे फारसे लोक आकर्षित झाले नाहीत, त्याची हेळसांड झाली असं सांगितलं जातं. कमालाची उदासीनता त्या काळामध्ये या वाङ्मयाकडे बघण्याची होती. पण 1925 किंवा 20 ते 70 कथा, कादंबरी, कविता अशा अनेकविध प्रकारामध्ये या प्रादेशिक वाङ्मयानं एकूणच मराठी साहित्यामध्ये खूप मोलाची अशी भर घातलेली आहे. या वाङ्मय प्रकाराचं स्वरूप समजून घेताना आपणाला त्याचं वेगळेपणही लक्षात ठेवावं लागेल. हा वाङ्मय प्रकार, त्याचं स्वरूप पाहताना काय वेगळेपण आहे त्याचं, हेही आपणाला पाहावं लागेल. या प्रादेशिक साहित्य कृतीमध्ये भूप्रदेशाला केंद्रस्थानी ठेवल्या जातं असाही प्रश्न येत असतो बरं का परीक्षेमध्ये. प्रादेशिक साहित्यामध्ये केंद्रस्थानी कोणती गोष्ट असते, किंवा प्रादेशिक साहित्यामध्ये टिंब केंद्रवर्ती स्थान असते किंवा केंद्रवर्ती ठिकाण असते, तर ते भूप्रदेश असतो किंवा भौगोलिक प्रदेश असतो. म्हणजे तिथलचा जो भूगोल असतो. आता कोकणातलं जे साहित्य आहे ना, गारंबीचा बापू, मी तुम्हाला काही साहित्य कृतींची नंतर नावं सांगतो. त्या साहित्य कृती त्या परिसरातले, त्या प्रदेशातले, ते प्रादेशिक साहित्य. म्हणून तिथलचा जो भूप्रदेश असतो, कोकणातलं जे साहित्य, समुद्र किनाऱ्याच्या बाजूचं सगळं वर्णन तुम्हाला तिथं ऐकायला मिळेल. तुम्ही मराठवाड्यातल्या वर्णनामध्ये नारळाच्या झाडावर चढलो होतो, सुपारीची झाडावर अशी झालं होतं, असं वर्णन येणार नाही, कारण तिथलचा तो भूप्रदेश तसा नाही, तिथलचा तसा आहे. आणि म्हणून भौगोलिकतेला केंद्रस्थानी ठेवून प्रादेशिक साहित्याचं चित्रण केलं जातं. असं म्हणतात की अमेरिकेतल्या साहित्यामध्ये अशा प्रकारच्या कादंबऱ्या पहिल्यांदा निर्माण झाल्या, आणि त्याला नोव्हेल ऑफ द सॉइल असं म्हटलं जायचं त्या कादंबऱ्यांना, प्रादेशिक कादंबऱ्यांना. म्हणून प्राकृतिक रचनेतली जी भिन्नता असते, ती विविध कादंबरींच्या मध्ये जन्माच्या ठिकाणचं तिचं खरं उत्पत्ती स्थान हे प्रादेशिकता हे असतं. आणि म्हणून प्रत्येक प्रदेशातील या भिन्नतेमुळे प्रत्येक कादंबरी आपलं स्वतःचं एक अस्तित्व टिकवून असते, स्वतःचं स्वरूप वैशिष्ट्य टिकवून असते.
ती धारण केलेली असते तशी वैशिष्ट्ये, आणि या वेगळेपणामुळेच ती साहित्यकृती खऱ्या अर्थाने आपणाला वैशिष्ट्यपूर्ण वाटते. तुम्ही लाल चिखल असेल, भास्कर चंदन शिवांची कथासंग्रह आहेत काय, त्यातली लाल चिखल नावाची कथा आहे. म्हणजे टमाट्यांचा टमाटे मराठवाड्यात जास्त पिकतात, आणि या मराठवाड्यामध्ये पिकणाऱ्या टमाट्यांचा खूप झालेला म्हणजे उत्पादन झाल्यानंतर त्याला 50 पैसे किलोनही कोणी घेत नाही. जेव्हा तेव्हा तोडणीचा खर्च निघत नाही. ट्रॅक्टर भरून शेतकऱ्याने आणलं असतं, रस्त्यावर विचून दिलं जातं आणि नुसतं इकडून तिकडे वाहनं जाऊन त्याचा चिखल होतो. अशा प्रकारची लाल चिखल नावाची ती कथा आहे. ऊस, मराठवाड्यातल्या ऊसाला जे पडीत भाव मिळतो, पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊसाला जास्त भाव मिळतो, मराठवाड्यातल्या ऊसाला कमी भाव मिळतो. आणि म्हणून इथलच्या ऊसाने उद्ध्वस्त होणारा शेतकरी किंवा विदर्भामध्ये कापसामुळे उद्ध्वस्त होणारा शेतकरी, हे तिथलच्या परिसराचं वैशिष्ट्य, भूप्रदेशाचं वैशिष्ट्य, आणि ती त्या कादंबरीत, त्या कथेत, त्या साहित्य कृतीमध्ये येत असतं. आणि म्हणून प्रदेशातलं वैशिष्ट्यपूर्णता, त्या भूवैशिष्ट्याची, त्या तिथलच्या भौगोलिक वैशिष्ट्याची जी काही गोष्ट असते ती तिथे येत असते. या भौगोलिक रचनेबरोबरच त्या प्रदेशातलं लोकजीवन जे असतं, त्या लोकजीवनाचं वर्णन सुद्धा या साहित्यकृतीमध्ये येत असतं. त्याचबरोबर काय काय येतं, तिथं जोपासलेल्या परंपरा येतात, तिथलची जीवन पद्धती येते, तिथलच्या चालीरीती येतात, तिथलचे व्यवसाय येतात, एकंदरीत तिथलचं सांस्कृतिक संचित येतं. म्हणजे जे जगण्याची, खाण्यापिण्याची, लेण्या नेसण्याची जी रीत असते त्याला संस्कृती असं म्हणतात. विधिविधानं साजरे करण्याची, लग्न करण्याची, मृतकाचे विधी करण्याची, बारसं करण्याची, जगण्याची, लेणे नेसण्याची, खाण्याची, ह्या सगळ्याची जी एक रीतभात असते ना, याला परंपरा, याला संस्कृती असं म्हणतात, या परंपरेला. आणि म्हणून त्या परिसरातली, त्या ठिकाणची एकंदर हे जी संस्कृती असते, त्या संस्कृतीचा जो ठेवा असतो, संचित म्हणजे ठेवा, हा ठेवा तिथे वर्णिलेला असतो प्रादेशिक साहित्य कृतीमध्ये. आणि या सगळ्यांनी घडलेलं तिथलं, या सगळ्या परिसरातल्या या सगळ्या चालीरीती असतील, जीवन पद्धती, व्यवसाय, सांस्कृतिक परंपरा, या सगळ्यांनी घडलेलं व्यक्तिमत्व माणसाचं असतं आणि ते तिथं उभं केलं जातं. तुम्हाला अंतू बर्वा नावाचा एक पु ल देशपांडेंचा पाठ होता. तो अंतू कुठे राहतो, तो कोकणातला आहे बरं का. त्याची पत्नी लवकर वारली. तो म्हणतो की आमच्या, म्हणजे रत्नागिरीत राहतो तो म्हणतो आमच्या रत्नागिरीत लाईट खूप उशिरा आली, आम्हा गरीबाच्या घरी तर लवकर आलीच नाही. नाहीतरी बरंच झालं म्हणा, नाहीतर काय केलं असतं, आमच्या घरातल्या पोपडे उडालेल्या भिंती आणि घुशी आणि उंदरांनी उकीर आणलेला हे पाहून आम्हाला उद्विग्नच वाटलं असतं अजूनही. आज काही नाही असं तो म्हणतो. आजकाल काही नाही, दिन्या परांजपे आम्ही सगळे एकत्र बसतो. एखादा मालकस म्हणतो पोपळीच्या बागा आहेत, सुपारीची झाड आहेत, अंगणातच एक पारिजातक आहे, दुसऱ्या बाजूला अंगणात एक काजूचं झाड आहे, हापूस आहे, हापूस झाड, आंब्याचं झाड आहे. पण काय माहीत नाही, या रत्नागिरीच्या निळकंठेश्वरालाच माहिती. ती या घरातून गेली आणि या दारातला हापूस मात्र कधीच बहरला नाही, मोहरला नाही. आता हे जे वर्णन आहे, हापूस महाराष्ट्रात पिकत, मराठवाड्यात पिकत नाही. नारळ मराठवाड्यात अशा कोकणातल्या सारखी नसतात. आपण एखाद्याला नारळ थोडस दुकानात गेलो आणि नारळ त्याला म्हणालो, अहो 25 रुपयाला नारळ असतं का, 25, 20, 15 रुपयाचं नारळ आहे. तो म्हणतो इथं तर तुम्हाला 20-25 असं म्हणालो, कोकणात जा तुम्हाला फुकट मिळेल. म्हणजे कोकणात नारळ खूप पिकतात, हा त्याचा म्हणजे कोकणातलं ते वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून या सगळ्या वैशिष्ट्यांनी तयार झालेला एक माणूस असतो, तिथं अंतू बर्वा तयार झालेला आहे. त्या अंतू बर्व्याचं व्यक्तिमत्व पु ल देशपांडेंनी अतिशय सुंदरपणे रेखाटलेलं आहे. आता हा असं व्यक्तिमत्व तिथलच्या सगळ्या वैशिष्ट्यांना घेऊन ते बोलत असतं.
असं व्यक्तिमत्व उभं करण्याची ताकद त्या प्रादेशिक साहित्यामध्ये असते आणि तशा व्यक्तीचं वर्णन त्या प्रादेशिक साहित्यामध्ये येत असतं. भूप्रदेशाच्या तुलनेत वेगळ्याच प्रकारचं नजरेत भरणारं व्यक्तिमत्व ते असतं. या भूप्रदेशाला असं म्हणतात, स्वतःचा एक रंग असतो, स्वतःचं एक रूप असतं आणि स्वतःचा एक आकार असतो. त्या प्रादेशिक साहित्यातून वर्णन केलेल्या कलाकृतीतलं जे वर्णन आहे त्या वर्णनातून त्या भूप्रदेशाला एक स्वतःचा रंग मिळतो, स्वतःचं रूप मिळतं आणि स्वतःचा आकार मिळतो आणि त्या प्रदेशात राहणाऱ्या माणसाच्या रूपरंगावर आणि स्वभावावर त्याचा संस्कार बनत जातो. त्याचप्रमाणे काय होतं तिथलचं त्या प्रदेशातलं धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक या सगळ्या परंपरांचा एक खोल ठसा तिथल्या व्यक्तिजीवनावर, लोकजीवनावर पडत असतो आणि तो पडणं हे अपरिहार्य असतं, त्याला पर्याय नसतो. तो तसा पडतो ठसा तिथलच्या सांस्कृतिक जीवनाचा, तिथलच्या धार्मिक जीवनाचा, तिथलच्या आर्थिक जीवनाचा. तर तो अंतुबर्व्याचंच तुम्हाला उदाहरण सांगतो. तो अंतुबर्वा परांजपे सांगत असतो, अंतुबर्वा सध्या काही करत नाही. अंतुला विचारलं तर एक 20 रुपयाचा खुळखुळणारा खुर्दा त्याच्या खिशात असतो. कशाचा पैसा मिळतो त्याला? तर तो म्हणतो काही नाही. अंतुबर्व्याचा एक मुलगा आहे, तो कलेक्टर आहे, पण तिकीट कलेक्टर आहे रेल्वेमध्ये. कुठे? मुंबईला. दर महिन्याला 10-20 रुपये मनी ऑर्डरने येतात, त्याच्यावर आपला ही गुजराण करतो. आर्थिक परिस्थिती अंतुबर्व्याची कशी याचंही वर्णन येतं. कोणकोणत्या नीलकंठेश्वराच्या यात्रेचं ते वर्णन करतो. मागच्या अंतुबर्वा, आता कोण कोण राहिली तरी तुझ्या बैठकीतली माणसं मंडळी? तर अंतुबर्वा सांगत असतो की काल इजा गेला, परांजप्यानं सीमोल्लंघन केलं आणि त्या दिन्यानंतर नीलकंठेश्वराच्या दिंडीमध्ये 2 पालख्या निघाल्या, एक नीलकंठेश्वराची आणि दुसरी या दिन्याची. म्हणजे दिनूही गेला. तो म्हणतो इजा झाला, बिजा झाला, आता तिजाची वाट पाहतो. म्हणजे तिथलचं एखाद्या यात्रेचं स्वरूप वर्णन असेल, धार्मिकतेचं असेल, सांस्कृतिक जीवनाचं असेल, या सगळ्या परंपरेचा खूप मोठा असा ठसा तिथलच्या त्या साहित्य कृतीत उमटत असतो. मराठवाड्यातलं वर्णन असेल तर इथलच्या तीर्थयात्रा वगैरेचं ते वर्णन येईल, तीर्थक्षेत्रांचं वर्णन येईल. आणि तसं त्याचबरोबर अजून काय असतं त्या साहित्य कृतीमध्ये येतं किंवा त्या साहित्य कृतीच्या ठिकाणी येतं? तर सामाजिक चालीरीती येतात, रूढी येतात, प्रथा येतात, वेशभूषा, व्यवसाय, सण, उत्सव, यात्रा, या सगळ्या गोष्टी, करमणुकीची साधनं, अशा आविष्कारातून या प्रादेशिक साहित्याचं स्वरूप घडत जातं. आता करमणुकीची साधनं विदर्भामध्ये खडी गंमत असायची, आजही असते, दशावतार असतात. मराठवाड्यामध्ये ते नाही. खडी गंमत मराठवाड्यात नाही का? तुम्ही म्हणजे त्या त्या प्रांताचं एक वेगळं वैशिष्ट्य तुम्हाला या करमणुकीच्या साधनामध्ये देखील दिसेल. आणि म्हणून अशा सगळ्या आविष्कारातून या प्रादेशिक साहित्याचं स्वरूप घडत जातं. व्यक्तिमत्व जे असतं एखाद्या व्यक्तीचं, त्याच्या घडणीमध्ये त्या प्रदेशातील भौगोलिकता ही निर्णायक ठरत असते. हे कुठलचं साहित्य कृती सांगत असते. त्याचं निर्माण जे होतं, व्यक्तीचं निर्माण जे होतं, लहानपणापासून मृत्यूपर्यंत त्याला तिथलच्या परिसराचे, तिथलच्या लोकजीवनाचे, आपल्या पुढच्या पिढींचे सगळे संस्कार त्याच्यावर होत राहतात आणि त्याचं व्यक्तिमत्व तसं फुलत राहतं, खुलत राहतं, ते वैशिष्ट्यपूर्ण बनत राहतं. या प्रदेशातलं, ज्या प्रदेशातलं तिथं वर्णन असेल त्या प्रादेशिक साहित्यात, तिथला निसर्ग कधीच उपरा राहत नाही, निसर्गाचं वर्णन येतं. स्थळकाळाच्या स्पष्ट दर्शनासाठी किंवा व्यक्तीच्या स्वभावाला, तिथल्या भावस्थितीला काही परिणाम प्राप्त करून देण्यासाठी या साहित्य कृतीमध्ये तशी कृवृत्ती केलेली असते, आयडिया असते. कधी कधी निसर्गाला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व प्राप्त झाल्यासारखं वाटतं. तिथलचा निसर्ग इतका सुंदर रीतीने वर्णन केलेला असतो. तुम्ही गारंबीचा बापू
नावाची कादंबरी आहे, श्रीना पेंडसेंची. अतिशय सुंदर अशी कादंबरी आहे. मी मुद्दाम म्हणून ती कादंबरी काल परवा वाचली, हे तुम्हाला सांगायचं असल्यामुळे. तर त्या कादंबरीतलं ते वर्णन आहे. तिथलच्या मासे धरणारी लोक आहेत. आता कोकण म्हणलं की सगळा समुद्र किनारा आहे. समुद्र किनाऱ्यातल्या लोकांचा व्यवसाय काय आहे? बहुतांशी लोकांचा व्यवसाय हा मासे धरणे. तिथलचे कोळी बांधव आता राखी पौर्णिमेला समुद्राला नारळ वाहतात आणि मग मासे धरण्याला सुरुवात होते. आता हा प्रजनन काळ असतो माशांचा. म्हणून लक्षात ठेवा की तिथलचा निसर्ग जो असतो का नाही, फेसाळलेल्या समुद्राचं वर्णन कोकणातच येईल. मराठवाड्यात दुष्काळाचं वर्णन, ह्या अशा तिकडे दुष्काळाचं वर्णन येईल कोकणामधलं, पण ओल्या दुष्काळाचं येईल. अक्षरशः कोकणामध्ये पावसाळ्यात एकही दिवस असा जात नाही की तिथे मुसळधार पाऊस पडत नाही. प्रचंड पाऊस कोसळतो, प्रचंड पाऊस. आणि म्हणून तिथलचं वर्णन वेगळंच येणार, कारण साहित्य हे समाजाचा आरसा असतं. साहित्य हे तिथलच्या संस्कृतीचं वर्णन करतं, तिथलच्या त्या काळातल्या निसर्गाचं वर्णन करतं. मी राहतो इथं आणि स्वर्गातलं वर्णन कसं काय मला करता येईल? स्वर्ग आहे की नाही माहीत नाही, पण ते वर्णन कसं काय करता येईल? ते वास्तवाला धरून नसेल. म्हणून नासी फडक्यांनी 96 कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या म्हणजे अशा कल्पनेच्या वरच्या टोकाच्या लिहिल्या. त्यांचा नायक मुंगी ज्या छिद्रातून जाते ना, त्या छिद्रातून नायकिनीला भेटण्यासाठी येत असतो, असं वर्णन येतं. आणि म्हणून त्या कादंबऱ्या लोकांनी स्वीकारल्या नाहीत. वास्तवाचं वर्णन येणाऱ्या कादंबऱ्या, वास्तवाचं वर्णन करणारी साहित्यकृती ही खूप काळ टिकून राहते, ती स्मरणात राहते, वाचकाच्या मनामध्ये ती घोळत असते. आणि म्हणून समीक्षकांनी जी समीक्षा केलेली असते किंवा लेखकांनाही मग समजतं की आपण काय लिहायला पाहिजे, आपण कसं लिहिलं पाहिजे. सगळ्यांचेच अनुभव असतात, ते अनुभव आपण कसे मांडले पाहिजेत. आणि म्हणून प्रादेशिक साहित्यामध्ये तिथलच्या त्या परिसराचं, या सगळ्या गोष्टींचा आविष्कार घडत असतो. लोकसंस्कृती देखील त्या परिसरातली, त्या प्रदेशातली, तिचाही आविष्कार, तिचंही दर्शन या प्रादेशिक साहित्यामध्ये घडत असतं. म्हणजे लोकसंस्कृतीचे जे प्रदेश विशिष्ट जीवन दर्शनाच्या दृष्टीनं या प्रादेशिक साहित्यामध्ये खूप महत्व असतं. त्याला लोकसाहित्यातून जसं लोकमानस आविष्कृत होतं, तसं प्रादेशिक साहित्यातून लोकसंस्कृतीचा आविष्कार घडत असतो. बघा आता लोकमानस आविष्कृत होतं आणि लोकसंस्कृतीचा आविष्कार घडतो. ह्या दोन गोष्टी अशा बोलायला सोप्या वाटतात, समजून घ्या तुम्ही थोडंसं काय आहे. लोकमानसाचा आविष्कार म्हणजे काय? तर लोकांची मानसिकता त्या त्या रीतीची तयार होते. मी तुम्हाला याच्या आधी उदाहरण सांगितलेलं आहे. मानसिकता अशी असते, आपल्याकडे दिवा लावल्या जातो. जुन्या काळापासून चिमणी लावत असायचे. चिमणी लावली की त्या दिव्याला नमस्कार केला जात असायचा. हा लोकमानसाचा आविष्कार आहे. कोणता नमस्कार करणे? कशाला? प्रकाशाच्या तत्वाला. आमच्याकडे दिवा लावल्यानंतर हे असं करतात सगळीकडेच. हे ते लोकमानस म्हणजे माणसाची मानसिकता अशी असते की ह्या तत्वाला नमस्कार केला पाहिजे. किंवा इथलच्या आमच्या रूढी प्रथा आम्ही पालन करतो ह्याचं दर्शन घडवून देणं. एखादा सट शिंकला की शिंकल्याबरोबर बघा सत्य आहे का नाही असं म्हणतात. कुत्रा फडफडला तू करतात. हे जे ना, हे करण्याची रीत म्हणजे लोकमानस. ह्या लोकमानसाच्या तशा वृत्ती कृती मागे एक लोकविश्वास असतो आणि असा आविष्कार माणूस करत असतो लोकमानसाचा. म्हणजे लोकसाहित्यातून असा लोकमानसाचा आविष्कार होतो. लोक तसं वागतात, आविष्कार होतो म्हणजे तसे वागताना दिसतात. आणि मग ते असं म्हणतात की प्रादेशिक साहित्यातून लोकसंस्कृतीचा आविष्कार घडत असतो. मी तुम्हाला सांगितलं संस्कृती म्हणजे काय? तुमची माझी जगण्याची, खाण्यापिण्याची, लेण्या नेसण्याची, बोलण्याची ही जी रीत असते ना, या रीतीला संस्कृती असं म्हणतात.
सगळ्या गोष्टी करणं त्या परिसरातल्या. लग्न कसे होतात ते, कपडे कसे घालतात लोक ते. आता तुम्ही तामिळनाडू वगैरे इकडे गेलात तर लुंगी घालतात ना लोक, अंधारातले वगैरे लुंगीच फक्त घालतात. तो IAS ऑफिसर झाला काय किंवा मंत्री झाला काय, पंतप्रधान जरी झाला तरी काय घालतो, लुंगी घालतो. हे तिथलची वेशभूषा आहे ना. महाराष्ट्रीयन स्त्री नऊवार लुगडं घालते जुन्या काळातली, बरं नाही. म्हणून महाराष्ट्रातला माणूस, मराठवाड्यातला विशेषतः बघा, मराठवाड्यातला माणूस एका काष्ट्याचं धोतर घालतो. धोतर घालणारा मराठवाड्यातला माणूस एका काष्ट्याचं घालतो. तुम्ही खानदेशात जर गेलात ना तर दोन्हीकडून काष्टा असतो तिथलच्या धोतर घाल. हे काय आहे, तिथलच्या अशा लेण्या नेसण्याच्या रीती आहे. इकडे अशा आहेत तिकडे तशा आहेत. तिथलची ही जी कपडे वापरण्याची, कपडे घालण्याची, मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्राचं खाणं म्हणून पुरणपोळी ही तुम्हाला माहित आहे, प्रसिद्ध आहे. मराठवाड्यामध्ये पुरणपोळी जशी खातात किंवा लग्न समारंभामध्ये बुंदी वगैरे हे जसं करतात, तसं खानदेशामध्ये म्हणजे डाळबट्टी करतात. म्हणजे असे गव्हाचे बाफळे उकडतात आणि त्याला कापून ते तुपामध्ये तळतात डालड्यामध्ये, आणि साधं वरण करतात, भात असतो आणि डांगराची भाजी असते किंवा मिरच्याची भाजी असते सोबत तोंडी लावायला. हे तिथलचं वैशिष्ट्य आहे खानपानाचं. इथलचं खानपानाचं वेगळे. म्हणजे हे जे ना परंपरेनं असं करत येणं, त्या वेळेला ते करणं. कानबाई काणेराची गीत असतात, चक्रपूजा असते खानदेशामध्ये, आपल्याकडे ती नसते. नारायणाचे रोट असतात आपल्याकडे, तशी तिकडे चक्रपूजा असते. आता इकडची अशी संस्कृती. हे माणसांची एखादा सण साजरे करण्याची असेल, कपडे घालण्याची असेल, कशासोबत काय खातात त्याची असेल, ह्या सगळ्या रीतीभाती जे आहेत ना, याला म्हणायचं संस्कृती. आणि हजारो वर्षापासून ही चालत आली म्हणून ती लोकसंस्कृती, लोकांची म्हणून ती लोकसंस्कृती. आणि ह्या लोकसंस्कृतीचा आविष्कार त्या प्रादेशिक साहित्यातून होतो. म्हणजे तो प्रदेश आहे, तिथलच्या प्रदेशात ते कोकणपट्टीत, किनारपट्टीत ती टोपी घालतात पहा, ते नाव वलवणारे लोक किंवा कोळी लोक अशी एक वेगळी टोपी घालतात ना, लाल कलरची. गाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल. आपल्याकडे तशी टोपी कधी घातलेली कोणी बघितलं का? नाही. म्हणून लक्षात ठेवा की त्या परिसरामध्ये कोणतीही गोष्ट असेल, ह्या सगळ्या रीतीभातीची, सण साजरे करण्याचे असेल, लग्न करण्याचे असेल, कपडे घालण्याचे असेल, खाण्यापिण्याचे असेल, एखाद्या विधी करण्याची असेल, ही तिथलची वैशिष्ट्यपूर्ण असेल, रीत वेगळी असते. आणि हीच रीत म्हणजे लोकांची असते, म्हणून लोकसंस्कृती असते. आणि ह्या लोकसंस्कृतीचा आविष्कार होतो म्हणजे लोक तशी वागून दाखवतात. ते वागलेलं त्यांचं दिसणं, खाल्लेलं त्यांचं दिसणं, अशा रीतीभाती जाणून येणं म्हणजे आविष्कार घडणं. आणि या लक्षणामुळे प्रादेशिक साहित्याचं स्वरूप हे वैशिष्ट्यपूर्ण ठरतं. लोकसंस्कृतीचा आविष्कार होत असतो तिथलच्या लोकजीवनाचा. त्याच्यामुळे त्याचं वेगळं वैशिष्ट्य होतं. त्याचबरोबर त्या प्रदेशातील जीवन जे असतं ना, ते आधुनिक जीवनातील सुधारणा असतील, वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, याच्यापासून ती लोक थोडीशी दूर असतात. म्हणजे तिथलच्या वर्णनात ते जे येतं ते परंपरानिष्ठ लोक हे संस्कृतीच्या अंगाने तिथले व्यक्ती किंवा तिथल्या संपूर्ण समष्टीचं, तिथल्या आचार विचारांचं जे चित्रण असतं त्याच्यामध्ये आलेलं असतं. मानवी मनाचा कलह देखील, मानवी मन जे तिथलचं असतं ते तिथलचं मानवी मन परंपरा नाकारण्याकडे किंवा परंपरेविरुद्ध बंड करण्याकडे असत नाही. त्या परिसरातलं, तिथलं खेड्यापाड्यातलं, पाड्यावरचं, तांड्यावरचं, ग्रामीण भागातलं हे जे जीवन असतं ते तिथलच्या प्रथा परंपरा झुगारण्याकडे नसतात, त्या पाळण्याकडे त्यांचा कल असतो. आणि त्याचं वर्णन येतं, नाही का? प्रादेशिक साहित्य ह्या सगळ्या जे वर्णन येतं त्याला अपवाद नसतं, मी जे सांगितलं आता. आणि प्रादेशिक साहित्यामध्ये लोकसंस्कृतीच्या अंगाने येणारे जे रीतिरिवाज असतात किंवा लोकप्रचलित असलेले लोकविश्वास असतात, म्हणजे रीतिरिवाज
आणि त्या रीतिरिवाजाच्या पाठीमागे लोकांच्या मध्ये प्रचलित असलेली लोकविश्वासार्हता, ह्या दोन तत्वांना गाभास्थान असतं प्रादेशिक साहित्यामध्ये. या दोन तत्वांच्या आकलनाशिवाय लोकजीवनाचं दर्शन या प्रादेशिक साहित्यामध्ये घडत नाही. आणि म्हणून प्रादेशिक साहित्यामध्ये लोकसंस्कृतीला महत्वाचं स्थान असतं. त्याचबरोबर हे एक वैशिष्ट्य, हे एक तुम्ही स्वरूपाच्या दृष्टिकोनातून मुद्दा लक्षात ठेवा. जसं पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितलं, तिथलच्या परिसरातलं निसर्गाचं वर्णन, जिथलचा निसर्ग, त्या प्रदेशातला जे निसर्ग आहे त्या निसर्गाचं वर्णन येतं. दुसरं, लोकसंस्कृतीचं आविष्कार त्याच्यामधून आपणाला उदयाला आलेला दिसतो किंवा आविष्कार घडत असताना दिसतो, म्हणून लोकसंस्कृतीला महत्व असतं. तिसरं, की लोकजीवन हे समूहनिष्ठ असतं. कशातलं? त्या प्रादेशिक साहित्यात. आता समूहभाव जो असतो का नाही, समूहभावाचा विचार आणि आचरण यावर तिथलचं लोकजीवन जे समूहानं व्यक्त झालेलं असतं त्याचा प्रभाव असतो. प्रादेशिक साहित्यामध्ये सामुदायिकता हा शब्द विशेष अशा व्यक्तिदर्शनासाठी वापरला जातो. म्हणजे एखादी व्यक्ती फक्त असं वागत नाही, तर समूह तसा वागतो. आपल्याकडे होळी असते, होळी, आणि होळीच्या दिवशी सगळेच लोक बोंबलतात. सगळेच लोक, याचा अर्थ तिथं त्या होळी खेळायला आलेले बरं का. आणि तिथं होळी चालू असते जेव्हा पेटलेली, तेव्हा स्त्रिया बाजूला खडे मांडून पूजा करतात. आणि एक जवस असतो, जवस, जवसाची जी पेंडी असते, जवस माहिती का चटणीमध्ये वापरतात पहा, आणि ते जवस यासाठी म्हणजे चटणीमध्ये टाकतात. ते जवस हृदयासाठी खूप चांगलं असतं असं म्हणतात. ते जवस जो असतं, त्या जवसाची जी पेंडी असते, ते पिकाची, ती पेंडी त्या इकडून तिकडे टाकतात आणि इकडून इकडे झेलतात. काही लोक इकडून टाकतात, तिकडून झेलतात, इकडून टाकतात, तिकडून, असं हे सारखं चालू असतं खेळणारी शेवटपर्यंत. एक एक लोक येतात, जातात, फिरतात, निघून जातात. आता हे लोक करतात, पण वर्णन कसं येतं प्रादेशिक साहित्यामध्ये? शामरावानं जवसाची पडू द्यायची नसते ती खाली. शामरावानं जवसाची पेंडी टाकली आणि तुकाराम झेलणार, इतक्यामध्ये नवनाथानं ती वरचेवर झेलली, असं वर्णन आलं जर प्रादेशिक साहित्यामध्ये मराठवाड्यातल्या, तर ते तुकाराम, नवनाथ, रामदास, जे काही मी नावं सांगितली, त्या एका व्यक्तीचं नाव घेऊन सांगितलेलं असतं, पण ते समूहाचं वर्णन असतं खऱ्या अर्थात. कारण समूह असा वागत असतो, हे त्याचं प्रातिनिधिक रूप असतं, ते व्यक्ती म्हणजे. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीच्या तुम्हाला वर्णन करून सांगण्यासाठी त्या समूहाचं वर्णन तसं असतं, ते व्यक्तीच्या रूपानं सांगितलं जातं. आणि म्हणून प्रादेशिक कादंबरीत मनाचा सामूहिक गजर ऐकू येतो. सर्व वाद्य, जसं एखादं संगीत असतं ना, एखादा कार्यक्रम असतो, ढोलकी असते, तुंतुना असतं, डप असतो, झांज असते, टाळ असतो, आणि या सगळे वाद्य एकत्र वाजतात आणि त्या वाद्यातून गाणं गाणतो असतो माणूस. आणि या सगळ्यांच्या मेळातून एक मिश्र संगीत बाहेर पडतं ना, ते एक सूर बाहेर, सगळ्यांच्या मधून एक श्रवणी असा सूर बाहेर पडतो, कलावस्तू ती बाहेर पडते. तसा नाद प्रादेशिक साहित्यामधून ऐकू येतो. ह्या सगळे जे वाद्य वाजतात, सगळ्या वाद्यांचा वेगवेगळा आवाज नाही येत, त्यांचा एकत्रित एक नाद येतो बाहेर. तसं तिथलच्या लोकसमजुती, तिथलच्या प्रथा, तिथलच्या परंपरा, तिथलचा निसर्ग, तिथलचं लोकजीवन, तिथलची लोकसंस्कृती, तिथलचे लोक, तिथलचे स्वभाव वैशिष्ट्ये, तिथलच्या चालीरीती, या सगळ्यांचं एक मिश्र व्यक्तिमत्व बाहेर पडतं. सगळ्यांचं त्याला एक रूप प्राप्त होतं. जसं संगीत अनेक वाद्यांचं एक नाद मिळतो, तसं इथलच्या प्रदेशातला एक वेगळा व्यक्तिमत्वाचा भाग, तिथलच्या परिसरातलं हे सगळं वर्णन जे ते एकत्रित येऊन प्रादेशिक साहित्यात वर्णिलेलं असतं, एकत्रित घेऊन. म्हणून ल ग जोग नावाचे एक अभ्यासक आहेत प्रादेशिक साहित्याचे, त्यांनी सामूहिकता या लक्षणाला प्रतिक्रियात्मकता असं म्हटलेलं आहे. जुन्या साहित्यामध्ये, जे जुनं साहित्य होतं आधीचं, त्याच्यामध्ये व्यक्तींचे चेहरे मोहरे समसमान यायला लागले. प्रतिक्रिया म्हणून कल्पक लेखकांनी व्यक्तीपेक्षा त्या सगळ्या समूहाचं चित्रण केलं. मग तत्वापासून कथा,
व्यक्तीपासून वातावरण वेगळं करता येत नाही. आणि म्हणून प्रादेशिक साहित्यामध्ये समूह दर्शनाला अत्यंत महत्व असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. प्रादेशिक साहित्यामध्ये लोकसंस्कृती आविष्कृत होते. लोकसंस्कृतीलाही महत्व असतं त्या वर्णनाला. आणि प्रादेशिक साहित्यामध्ये समूह दर्शनाला महत्व असतं. त्याच्यानंतर असं आहे की प्रादेशिक साहित्यामध्ये वास्तववादी रेखाटनाला सुद्धा महत्व असतं. अतिशय महत्व असतं. वास्तववादी रेखाटन आलं पाहिजे. कारण विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्ती आणि त्याच्या भोवतालचा परिसर हा त्यांच्यातील जे विविधांगी संबंध असतात हे संबंध प्रादेशिक साहित्यामध्ये फार महत्वाचे असतात. त्यामुळे केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून या प्रादेशिक साहित्याच्या मागे पडून चालत नाही, तर समाज दर्शनाला त्याच्यामध्ये महत्व असतं. विशिष्ट प्रदेश जो असतो का नाही, त्या प्रदेशामध्ये जानपद जीवन म्हणजे ग्रामीण जीवन, तिथलं लोकजीवन, त्या जीवनातल्या समस्या, तिथले धार्मिक विधी, धार्मिकता, अर्थकारण, तिथली संस्कृती, ह्या सगळे दर्शन यथातथ्य स्वरूपात असलं पाहिजे. आणि तसं येण्यासाठी प्रादेशिक साहित्यामध्ये अनेक लेखकांचा ओढा आज दिसून येतो. आणि म्हणून लेखक ज्या सांस्कृतिक वातावरणात वाढला त्या प्रदेशाचं, तिथल्या लोकांचं, तिथल्या निसर्गाचं, त्यांच्या चालीरीतीचं, त्याला जसं घडलं तसं दर्शन तो प्रादेशिक साहित्यात करत असतो, अभिव्यक्त करीत असतो. आणि प्रादेशिक साहित्यात सौंदर्यात्मकता किंवा मनोरंजनासाठी अनुभव नसतो. एखादा अनुभव ते पु ल देशपांडेचाच अंतू बर्वा सांगत असेल, इजा झाला बिजा झाला आता तिजाची वाट पाहतोय. ते काही हसवण्यासाठी म्हणत नाही, एक मेला दोन मेला आणि तिसऱ्याची वाट पाहतोय. तिथलचं मृत्यूविषयी, मृत्यूकडे बघण्याचा या वयातल्या लोकांचा दृष्टिकोन आहे तो, आणि तो व्यक्त करतो अंतू बर्वा पर्यायी लेखक. आणि म्हणून प्रादेशिक साहित्यामधून मनोरंजनासाठी किंवा सौंदर्याच्या निर्मितीसाठी तो अनुभव नसतो, तर तो जीवनातल्या वास्तवतेचा कलात्मकपणे घेतलेला तो एक वेध असतो, असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून प्रादेशिक साहित्यातून व्यक्त होणारी बोली देखील असते. ही बोली आपलं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व राखून असते. प्रादेशिक साहित्य त्या त्या प्रांतातल्या बोलीतलंच असतं. आपणाला जी ऑक्सिदीचे दाणे नावाचा एक कथासंग्रह आहे आणि तो प्रतिमा इंगोलेंचा आहे आणि तो वऱ्हाडी भाषेतला आहे, वऱ्हाडामधला आहे. वऱ्हाड याचा अर्थ विदर्भामधला आहे. त्या विदर्भामधली जी भाषा आहे, स्त्री पुरुषासारखं बोलते. तुम्ही त्या कथा तुम्हाला मी टाकेल, तुम्ही त्या वाचून बघा. पुरुषासारखं ती बोलते. मी माझ्या बुडाला म्हणलो, मी माझ्या बापाला म्हणलो, पोरगी म्हणते महाबाप माझ्या महाग लागला की मला चहा पे. मी म्हणले बुडा मी ना चहा पित, मी पितो असतो दूध. असं पिते म्हणत नाही, मी जातो म्हणते, मी जाते म्हणत नाही. म्हणजे स्त्री देखील तिथे स्त्रीलिंगी क्रियापद वापरत नाही तर पुल्लिंगी क्रियापद वापरते. हे वऱ्हाडी भाषेचं खास वैशिष्ट्य. आणि म्हणून तिथली बोली हे स्वतःचं अस्तित्व राखून असते. बोली ही त्या प्रदेशातील दैनंदिन जीवन व्यवहाराची भाषा असते. ती जोरकस असते, त्यात संस्कृतीचं संचित असतं आणि ते परंपरेनं संकलित केलेलं असतं आणि तीच ती अभिव्यक्त केलेलं असतं प्रादेशिक साहित्यामध्ये. त्या साहित्य कृतीतलं, ती मराठवाड्यातली असेल किंवा विदर्भातली असेल, तिथलची किंवा इथलची ती बोली असते. आणि म्हणून साहित्य जेव्हा निर्माण होतं प्रादेशिक साहित्य, तेव्हा त्यात काही बदल होत असले तरी तिची मूळ अस्सल बाधित होत नाही. अस्सलता प्रदेशातील जी बोली असते त्या प्रदेशातील व्यक्तीची ओळख करून देण्यासाठी किंवा तिची स्वभाव वैशिष्ट्ये सांगण्यासाठी किंवा त्या व्यक्तिमत्व उलगडण्यासाठीची ती बोली सहाय्यभूत ठरत असते. आणि म्हणून प्रादेशिक साहित्यामध्ये वातावरण, त्या वातावरणातून माणसाच्या मनाची, त्यांच्या विचारांची जडणघडण होत असते. तिथलचं समृद्ध वातावरण जे असतं ते आनंद फुलविणारं असतं. त्या वातावरणातील जी काही कोरडेपणा असतो तो मन उदासीन करत असतो. बाभळीच्या झाडाखाली विठोबा उभं करतो ना, एक कथा आहे.
योगीराज वाघमारेंची मराठवाड्यातली ही बोली आहे. विठोबा खूप शिकलेल्या मुलाची वाट पाहणारा त्याचा बाप अनवाणी पायानं एसटीची वाट बघत असतो. सकाळी 10 वाजल्यापासून 2 वाजता ती एसटी येते. पायात काही नाही, उन्हाचा प्रचंड कहर आहे, प्रचंड ऊन तापलेले, खाली जमीन पोळते आणि विठोबा बाभळीच्या झाडाखाली उभा आहे. हे वातावरण उदासीन, उदासीनता वर्णन करणार आहे. अशा प्रकारचं वर्णन त्या साहित्य कृतीला अधिक न्याय देण्यासाठी, वास्तवाचं सांगण्यासाठी ते वर्णन केलेलं असतं. म्हणून मनाची प्रसन्नता वातावरणातील बदल कारणीभूत ठरत असते. म्हणून म्हणतात की रंग, गंध ह्या संवेदनेमुळे तिथलचं वातावरण अधिक चैतन्यमय केलेलं असतं प्रादेशिक साहित्यात. आणि त्या अशा निर्माण केलेल्या वातावरणाचा किंवा चैतन्याचा अशा साहित्य निर्मितीवर अनुकूल असाच परिणाम होतो. आणि म्हणून प्रादेशिक साहित्य कृतीच्या वाचकांच्या मनावर वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविणारं किंवा उमटविणं हे प्रादेशिक साहित्य कृतीच्या लेखकांचा उद्देश असतो. आणि प्रदेशनियत म्हणजे त्या प्रदेशातलं जे जीवन असतं ते जीवन प्रादेशिक साहित्यामध्ये एक लक्षण मानलेले. लोकसंस्कृतीचं दर्शन हा प्रादेशिक साहित्याचा मुख्य उद्देश असतो. बघा, लेखकाचा उद्देश असतो की तिथलचं त्या प्रादेशिकतेचं, तिथलच्या लोकजीवन, सगळ्या त्या प्रदेशाचा वैशिष्ट्यपूर्ण असा ठसा वाचकाच्या मनावर उमटवणं आणि लोकसंस्कृतीचं दर्शन घडवून देणं. आणि म्हणून प्रादेशिक साहित्याची जी निर्मिती ती प्रदेश रूप साकारण्याच्या दृष्टीने झालेली आहे. अशा साहित्यातून प्रकटणाऱ्या वैशिष्ट्यांची नोंद घेणं हे आपल्याला आवश्यक वाटतं. आणि म्हणून आपण काही स्वरूपाच्या संदर्भात त्यांचे मुद्दे पाहिले. आता आपणाला याच्या नंतरच्या तासाला मी तुम्हाला प्रादेशिक साहित्याची काय वैशिष्ट्ये आहेत हे मी पुढच्या तासाला सांगतो. आणि मग आपला हा प्रादेशिक साहित्याच्या सैद्धांतिक बाब इथं संपते, नाही का? ठीक आहे मग.